महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 29 आणि 30 डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यानं इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक रोड येथील विभागीय कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहेत। विभागीय कार्यालय परिसरामध्ये सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसरामध्ये बारकाईने नजर ठेवण्यात येते। या बंदोबस्तामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुखांसह पोलीस उपनिरीक्षक त्याचबरोबर 38 पोलीस अंमलदारांचा यामध्ये समावेश आहे। अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचे समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वाढती गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।